ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी 2000 कोटींची संपत्ती कुठून गोळा केली असा सवाल सोलापूर जिल्ह्यातले माकपचे माजी आमदार नरसई आडम यांनी केलाय। सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात काढलेल्या हल्लाबोल मोर्चामध्ये आडम यांनी हा प्रश्न विचारला। प्रणिती शिंदे यांनी नुकताच सोलापूरमध्ये आडम यांच्या विरोधात संघर्ष मोर्चा काढला होता। घर देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन आडम यांनी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप तेव्हा प्रणिती शिंदेंनी केला होता। त्याला उत्तर देण्यासाठी आडम यांनी हा हल्लाबोल मोर्चा काढला। हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या। गृहनिर्माणची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर असून आपण कोणाची फसवणूक केली नसल्याचा दावा आडम यांनी यावेळी केला। तर प्रणिती शिंदेंविरोधात 420 चा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला। पैसे घ्यायचे असतील तर श्रीमंत बिल्डरांकडून पैसे घ्या हो। त्यांचा आहे ना बिल्डर ठेकेदार, त्याच्याकडून पैसे घ्या। गोरगरीब लाज वाटायला पाहिजे, त्यांना काय बसेल त्या गोरगरिबांची। बीडी कामगारांकडून पैसे घेतात, शिलाई कामगारांकडून घेतात, मागासवर्गीय मोठी समाजाकडून, अल्पसंख्याकांकडून पैसे घेतात। शिंदे साहेब, त्यांची पत्नी या ड्रेनेजमध्ये, रस्त्यामध्ये, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे ट्रस्ट आहेत त्याने जे सोलापूरपासून टाकळीपासून लंडनपर्यंत जे घर बांधलेत ही सगळी माहिती आम्ही जमा करणार आणि 40 वर्षामध्ये तुम्ही जे कमवलेले आहेत 2000 कोटी रुपये त्याच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये या 3-4 महिन्यात जाणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।